मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स याच्यामध्ये हुक्सला स्ट्रेस काय असते ते बघितलं आपण, स्ट्रेन काय असते ते बघितलं. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन मधलं रिलेशन पाहिजे आपल्याला. एक सायंटिस्ट आहे हुक्स नावाचा, त्याने काय केलं, द सायंटिस्ट हॅड एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. ही फाउंड दॅट up to a certain limit stress is directly proportional to strain. This is called as Hooke's law. Within a elastic limit the Hooke's is directly proportional the stress is directly proportional to strain. This is called as Hooke's law. जेव्हा आपण एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय करतो, जेव्हा आपण एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय केलं, आफ्टर अप्लिकेशन ऑफ द फोर्स बॉडी विल डिफॉर्म. बॉडीवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करताना बॉडी डिफॉर्म होते. पण डिफॉर्म करण्याच्या आधी फोर्स अप्लाय करता बरोबर बॉडी डिफॉर्म होणार नाही. सपोज हा फोर्स कमी असेल तर बॉडी डिफॉर्म होणार नाही. तो जो काही लोड आहे अप्लाय केला तो बॉडी काय करेल, सस्टेन करेल. थोडासा फोर्स वाढवला आपण परत सस्टेन करेल, आणखी थोडासा वाढवलं तर होऊ शकते फोर्स जर जास्तच असेल तर बॉडी तो फोर्स सस्टेन करणार नाही. हळूहळू बॉडी काय होईल, डिफॉर्म होणं स्टार्ट होईल. परत आणखी जर आपण मॅग्नेटिक ऑफ एक्सटर्नल फोर्स सपोज वाढवलं तर बॉडी डिफॉर्म होईल. अशा प्रकारे काय होते, एका काही लिमिट पर्यंत जो आपण अप्लाय केलेला फोर्स आहे तो काय करते, फोर्स काय करते, आपण अप्लाय केलेला फोर्स जो आहे त्या फोर्सला बॉडी काय करते, रेजिस्ट करते काही वेळेपर्यंत. अशा प्रकारे काय आहे, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे हे झाली स्ट्रेस. म्हणजे काही वेळेपर्यंत आपण फोर्स पर युनिट एरिया कितीही जरी अप्लाय केलं तर बॉडी डिफॉर्म होत नाही. जेवढा फोर्स जास्त असेल तेवढं मग बॉडी हळूहळू काय होईल, डिफॉर्म होणं चेंज होईल. म्हणजे बॉडीचं शेप साईज चेंज होईल, त्याला आपण डिफॉर्म काय म्हणतो, स्ट्रेन म्हणतो. तर हुक्सला काय असते, विदिन इलास्टिक लिमिट the stress is directly proportional to strain. त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण काय म्हणू शकतो, एका सर्टन लिमिट पर्यंत हा स्ट्रेस काय असते, स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे जेवढं आपण फोर्स पर युनिट वाढवत गेलं तेवढं काय असेल, स्ट्रेन पण वाढत असते. आणि एका सर्टन लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर मग काय होते, स्ट्रेसची व्हॅल्यू जास्त वाढवली तर बॉडी काय होईल, डिफॉर्म होऊन जाईल. त्यामुळे काय म्हणू शकतो, दॅट इज स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता याच्यावरून सपोज आपल्याला स्ट्रेनला ह्या साइडला शिफ्ट करायचं पडलं तर हे होईल स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इक्वल टू कॉन्स्टंट. And this constant is known as modulus of elasticity. हा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतो आपण this constant is called modulus of elasticity. तर बघा परत काय आहे, according to the scientist Hooke's the stress is directly proportional to strain. काही लिमिट पर्यंत किंवा काही वेळेपर्यंत म्हणू शकतो आपण, जेव्हा एखाद्या बॉडीला आपण फोर्स अप्लाय केलं बॉडी डिफॉर्म होते. पण बॉडी डिफॉर्म होण्याच्या आधी काही वेळेपर्यंत बॉडी काय करेल, तो अप्लाइड केलेला फोर्स आहे तो फोर्स काय करते, सस्टेन करते. सपोज त्याचा मॅग्निट्यूड आपण जर वाढवत गेलं तर काही वेळेनंतर बॉडी हळूहळू डिफॉर्म होणं स्टार्ट होते आणि कम्प्लिटली ब्रेकडाऊन होईल बॉडीचं. अशा प्रकारे विदिन इलास्टिक लिमिट, एका सर्टन लिमिट पर्यंत काय असते, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे जेवढं तुम्ही स्ट्रेस वाढवत जाल तेवढं स्ट्रेन वाढत जाईल. म्हणजे जेवढा फोर्स आपण जास्त वाढवत गेलो तेवढी बॉडी काय होईल, डिफॉर्म होते. म्हणजे बॉडीचे डायमेन्शन चेंज होत जाईल. आणि एक वेळ अशी येईल म्हणजे जेवढा स्ट्रेस कमी तेवढा स्ट्रेन कमी, जेवढा स्ट्रेस जास्त म्हणजे जेवढा फोर्स आपला जास्त करत गेला तेवढा बॉडीचे डायमेन्शन चेंज होत जाईल. आणि एका स्पेसिफिक लिमिटच्या नंतर मग बॉडी काय होईल, फोर्स अप्लाय केला तर मग बॉडीचे डायमेन्शन चेंज होणार, बॉडी काय होईल, टोटल ब्रेकडाऊन होईल. म्हणून आपण म्हणतो विदिन इलास्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. दॅट इज स्ट्रेस प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सपोज आपल्याला स्ट्रेसला जर ह्या साइडला शिफ्ट केला आपण तर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे काय असेल, कॉन्स्टंट असेल. इथं काहीतरी XYZ कॉन्स्टंट असेल आणि दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. त्या कॉन्स्टंटलाच म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. अगेन आता आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पाहू. देयर आर 3 टाइप्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. एक मॉड्युलस, एक नंतर आहे बल्क मॉड्युलस आणि एक आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता हा जो आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हटलं, दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि त्या मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचेच आपल्याकडे काय आहेत,
तीन टाइप्स आहेत. आता ते तीन टाइप्स बघू आपण. टाइप्स ऑफ मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी. तर स्ट्रेस बाय स्ट्रेन म्हणजे कॉन्स्टंट असते आणि स्ट्रेस बाय स्ट्रेनचा जो काही रेशो आहे त्याला आपण मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी म्हटलं. तर त्याचे आपल्याकडे काय आहेत, तीन टाइप्स आहेत. नंबर 1 आहे यंग मॉड्यूलस. यंग्स मॉड्यूलस. आता यंग्स मॉड्यूलस म्हणजे काय असेल, यंग्स मॉड्यूलस म्हणजे काय असेल, द रेशो. आता स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचा जो रेशो होता त्याला आपण मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी म्हटलं होतं. आता त्याचे आपण अलग अलग रेशो लावत आहोत. तर काय असेल, यंग मॉड्यूलस म्हणजे काय व्हायला पाहिजे, द रेशो ऑफ लॉन्गिट्युडिनल. परत स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जे रेशो आहे पण कशाचा, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस टू लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस आणि लॉन्गिट्युडिनल स्ट्रेनचा जो काही रेशो असेल तो म्हणजे काय, यंग मॉड्यूलस असेल. आता सपोज आपल्याला लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस काढायची आहे. आता स्ट्रेस काढायचे, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस सपोज आपल्याला काढायची, तर ते लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय असते, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय व्हायला पाहिजे, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस असते. आता फोर्सला सपोज आपल्याला वेटच्या फॉर्ममध्ये दाखवायचं तर मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असेल, तो फोर्स असेल. आणि एरिया असेल सपोज हा पाय आर स्क्वेअर. एखाद्या वायर साठी किंवा एखाद्या रॉड साठी जर घ्यायचं पडलं तर. आणि सपोज आपल्याला लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन काढायचं आहे, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन काढायचं तर लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय असेल, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ सपोज बॉडीची बॉडीची ओरिजिनल लेंथ असेल सपोज कॅपिटल एल आणि त्याची वाढलेली लेंथ असेल सपोज एल. आता यांचा रेशो तयार करायचा आपल्याला. देअरफॉर काय व्हायला पाहिजे, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी इक्वल टू काय व्हायला पाहिजे, mg लॉन्गिट्युडिनल स्ट्रेसची व्हॅल्यू mg अपॉन पाय आर स्क्वेअर अपॉन लॉन्गिट्युडिनल स्ट्रेनची व्हॅल्यू आहे स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. हेच व्हॅल्यू जर आपण शिफ्ट केलं तर काय व्हायला पाहिजे, mgl अपॉन हे होईल पाय आर स्क्वेअर एल. आणि याला आपण म्हणू शकतो मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी, यंग्स, ज्याला यंग्स मॉड्यूलस मिळायला पाहिजे. यंग्स मॉड्यूलस, यंग्स मॉड्यूलस इक्वल टू लॉन्गिट्युडिनल स्ट्रेसची व्हॅल्यू ही आणि mg अपॉन पाय आर स्क्वेअर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आणि लॉन्गिट्युडिनल स्ट्रेनची व्हॅल्यू होती ही चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. सपोज स्मॉल एल एवढी वाढलेली लेंथ असेल आणि ओरिजिनल लेंथ म्हणजे सपोज काय असेल कॅपिटल एल असेल तर व्हॅल्यू पुट केला आपण एल वरती गेला म्हणजे mgl अपॉन पाय आर स्क्वेअर एल. आणि ही व्हॅल्यू आहे यंग मॉड्यूलस ची, यंग मॉड्यूलस. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, यंग्स मॉड्यूलस ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि यंग्स मॉड्यूलस आज आपण रिप्रेझेंट करत आहोत y न, कॅपिटल Y. तर हा असेल यंग्स मॉड्यूलसचा फॉर्म्युला. बाय यूजिंग दिस फॉर्म्युला यंग्स मॉड्यूलस ऑफ एनी मटेरियल कॅन बी फाइंड आउट. हा फॉर्म्युला यूज करून किंवा हा कॉन्सेप्ट यूज करून आपण काय करू शकतो, कोणत्याही एखाद्या मटेरियलचा यंग्स मॉड्यूलस फाइंड आउट करू शकतो.